महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी भेटणार, त्याची तारीख नेमकी काय असणार आहे, नवीन ॲप सरकारनं लॉन्च केलेलं आहे, त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। खूप महत्त्वाची अशी माहिती तुमच्यासाठी असणार आहे, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। बघा, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जो आहे त्याची तारीख जी आहे, आतापर्यंत भरपूर सारख्या तारखा जी आहे त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत, त्याची देखील माहिती पाहणार आहोत। तर मग फिक्स तारीख काय असू शकते तेही आपण बघूयात। ॲप मध्ये तुमचा डेटा सेव्ह केला जाणार आहे, तर त्या ॲप मध्ये स्टोअर केलेला डेटा जो असणार आहे नंतर कामी येणार आहे। ज्यावेळेस आता तुमचा तिसरा हप्ता जो आहे या ठिकाणी तुम्हाला पाठवण्यात येईल, त्याच्यामधून असं समजणार आहे की नेमकं ज्यांनी फॉर्म भरलेत, कोणाला पैसे आलेले नाहीयेत, ते सर्वांचा डेटा त्या ठिकाणी अजून एकदा स्टोअर केला जाणार आहे। म्हणजे तिसरा हप्ता जो असणार आहे त्याच्यामध्ये बघा, आता तुम्ही ज्यावेळेस सांगाल की आम्ही या ठिकाणी जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे, बघा आपल्याला माहित असेल आता ज्यावेळेस या ठिकाणी दुसरा हप्ता आला तुमचा, त्यावेळेस पाहिलेलं असेल आपण की जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे, फॉर्म अप्रूव्ह झालाय या ठिकाणी, परंतु पैसे आले नाहीत। परंतु ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला त्यांचा फॉर्म लगेच अप्रूव्ह झाला आणि पैसे आले। तर आता ज्यावेळेस तुमची भेट घेतली जाईल त्यावेळेस मग तुम्हाला या ठिकाणी सांगता येणार आहे की आम्ही अगोदर फॉर्म भरलेला असून आम्हाला पैसे आलेले नाही, तर आमचे अगोदर पैसे देण्यात यावेत। म्हणजे आता मग सप्टेंबरमध्ये जे फॉर्म भरतील त्यांना आता पैसे भेटतील, तर जुलैचे तसेच राहून जातील। तर त्याचा फायदा या ठिकाणी, त्या ॲपचा फायदा तुम्हाला तसा होणार आहे, त्या डेटाचा फायदा होणार आहे, त्याच्यामुळे तो डेटा देखील कलेक्ट केला जाणार आहे। त्यासाठी ॲप देखील सुरू करण्यात आलेला आहे। आता महत्वाचं आहे ते म्हणजे बघा, लाडकी बहीण योजनेसाठी तुमचे पैसे आलेले नाहीत, मग डेट काय फिक्स असणार आहे, नेमकी कधीपर्यंत आता हे पैसे येऊ शकतात। ठीक आहे, जो तिसरा हप्ता जो आहे कुठल्या दिवशी या ठिकाणी येऊ शकतो, ज्यामध्ये 4,500 रुपये भेटू शकतील आणि काही जणांना 1,500 रुपये भेटू शकतील। तर त्याबद्दलची माहिती देखील आपण डिटेलमध्ये आता बघूयात। तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या अनेक बदल सुरू आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत ही 30 सप्टेंबर पर्यंत देखील वाढवण्यात आली। तसेच आता सप्टेंबर महिन्यामध्ये देखील काही महिलांना अर्ज करता येणार आहेत, ते अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूर करून घ्यावे लागणार आहेत। बाकी इतर जी प्रोसेस आहे, ऑनलाईन प्रोसेस, ती आता सर्व बंद केलेली आहे। कोणालाही आता अर्ज मंजूर करण्याची परवानगी असणार नाही। तर यासह आता 4,500 रुपये नेमके कोणत्या महिलांच्या खात्यात कधी जमा होतील याबद्दलची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। बाकीच्या ज्या तारखा होत्या, कोण म्हणत होतं की 10 तारखेला देखील पैसे भेटू शकते, सर्व फेल झालेले आहेत। ठीक आहे, आता नवीनच तारीख या ठिकाणी समोर आलेली आहे, ती आपण बघणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलैमध्ये झाली होती, त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती, त्यामुळे त्या महिलांची जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती। तर आता ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला, त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले नव्हते। तर आता बघा, ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज देखील मंजूर झाला आहे, त्यांच्या खात्यामध्ये आता सप्टेंबर महिन्याचे देखील पैसे येणार आहेत। तर या महिलांच्या खात्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे 3 महिन्यांचे 4,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे। बघा, डायरेक्ट 4,500 रुपये जमा होतील ज्यांना एकही हप्ता अजून आलेला नाही। तुम्हाला आलेला आहे का एक हप्ता, दुसरा हप्ता? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। ही ज्यांना आलाय त्यांनी आलाय धन्यवाद म्हणून पाठवा, ज्यांना आलेलं नाही त्यांनी नाही म्हणून पाठवा। तर आता जी या ठिकाणी 4,500 रुपये जमा होतील ते एकदम 3 महिन्याचे असणार आहेत, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे। तर नेमकी मग याची डेट वगैरे काय असणार आहे, कधीपर्यंत पैसे येतील तेही पुढे आपण बघूयात, कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि ऑगस्टचाही मिळाला नव्हता। तर 3 महिन्याचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे। येत्या 19 सप्टेंबर पर्यंत या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे। तर बघा, 19 सप्टेंबर पर्यंत, येत्या 19 सप्टेंबर पर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। म्हणजे बघा, आता आपण पहिलं पाहिलेलं होतं या ठिकाणी की जो कार्यक्रम आहे या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी होणार आहे, तिसरा हप्ता वाटपाचा 14 सप्टेंबर 2024ला। ठीक आहे, कार्यक्रम तर 100% होणारच आहे तुमचा। ठीक आहे, परंतु आता 19 सप्टेंबर पर्यंत पैसे येऊ शकतात असं का म्हटले, तर बघा, ज्यावेळेस कार्यक्रम असतो, आता पहिला टप्प्याचा कार्यक्रम जो आहे या ठिकाणी 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान झाला होता आणि पैसे 14 तारखेपासूनच यायला सुरुवात झाली होती। दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम 31 ऑगस्टला झाला होता, 29 ऑगस्टलाच पैसे यायला सुरुवात झाली होती। तर 14 सप्टेंबरला कार्यक्रम आहे यावेळेस, तर 14 तारखेच्या अगोदरही 1-2 दिवस अगोदर पैसे तुम्हाला येऊ शकतात, किंवा 14 तारखेनंतर 19 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे येऊ शकतात। म्हणजे या ठिकाणी
आपण जर बघितलं तर 14 तारखेपासून 19 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये कधीही पैसे या ठिकाणी पडू शकतात, जो की तुमचा तिसरा टप्पा असणार आहे त्याचे पैसे. तर ह्या 2 तारखा लक्षात राहू द्या. 14 तारखेच्या अगोदर 1-2 दिवस किंवा या ठिकाणी 19 तारखेपर्यंत कधीही पैसे येऊन जातील. आणि 14 तारखेला हा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे देखील महत्वाचं आहे, कारण की आतापर्यंत 2 कार्यक्रम झाले, त्याच्या अगोदरच पैसे जमा झालेले आहेत. परंतु 14 तारखेच्या अगोदरही जमा होऊ शकतात, परंतु आपण 19 तारखेपर्यंत म्हणतोय. ही नवीन डेट या ठिकाणी समोर आलेली आहे की 19 सप्टेंबर पर्यंत पैसे जमा होण्याचे अंदाज या ठिकाणी देण्यात आलेली आहे, जी माहिती आहे त्याच्यावरून. तर आता ज्यांनी बघा सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलाय आणि सप्टेंबर मध्येच तुमचा अर्ज मंजूर झाला, तर तुम्हाला त्याचे 1500 रुपये भेटणार आहेत. आणि ज्यांना जुलै ऑगस्टचे पैसे भेटलेले आहेत त्यांना देखील 1500 रुपये सप्टेंबर महिन्यामध्येच भेटणार आहेत. ज्यांना एकही हप्ता भेटलेला नाही त्यांना 4500 रुपये मात्र या ठिकाणी भेटणार आहेत. तर 14 तारखेनंतर 19 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला कधीही याचे पैसे जे आहेत त्या ठिकाणी येऊ शकतात. या जाहिरातीची PDF माझी नोकरी अड्डा व्हॉट्सअप चॅनलवरून डाउनलोड करायची आहे. माझी नोकरी अड्डा व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. मित्रांनो, तर जय चॅनल लगेच जॉईन व्हा. फॉलो केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन जाहिराती आणि PDF सर्वप्रथम आपल्याला मिळतील. किंवा आपल्याला माहित असेल 14 तारखेला जर कार्यक्रम आहे तर काही बहिणींना 14 तारखेच्या अगोदर पैसे येऊ शकतात आणि राहिलेल्या बहिणींना 19 तारखेपर्यंत पैसे येऊ शकतात. आपण जसं पाहिलेलं होतं बघा, 29 तारखेला काही बहिणींना पैसे आले आणि 31 तारखेला देखील काही बहिणींना पैसे आले होते. ऑगस्ट महिन्याचं सांगतोय मी तुम्हाला, हे दुसऱ्या टप्प्याचं सांगतोय. तसंच तिसऱ्या टप्प्याचं देखील होऊ शकतं. तर कार्यक्रमाला आता जवळपास या ठिकाणी 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत, म्हणजे कधीही पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. आणि 19 तारीख देखील लांब नाहीये, एक 8 दिवसाचा अजून या ठिकाणी टाइम राहिलेला आहे. तर एक 8 ते 9 दिवस अजून तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे तुमचे पैसे येण्यासाठी. तर ही एक महत्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे नवीन ऍप बद्दल आणि या ठिकाणी पैसे कधी येतील त्याच्याबद्दलची. आणि आता राहिलेल्या बहिणींनी अर्ज केलेले नसतील अजून, तर त्यांनी अर्ज करून घ्यायचे. नवीन अर्ज आता ऑनलाईन भरता येणार नाही, फक्त ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकांकडेच तुम्हाला अर्ज देता येणार आहे. अजून जशी नवीन माहिती याच्याबद्दल प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केली जाईल. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.